हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 226. आजची तारीख आहे 8 ऑक्टोबर 2015. आता वाजले करीब 9:30. आज स्पेशल काय? वेल, स्पेशल आज हे आहे की सांगतो मी वन बाय वन. स्टार्ट फ्रॉम मॉर्निंग. सकाळी आज उठलो, तयारी केली, दात घासले, जिमला गेलो. जिममध्ये आज ट्रायसेप मारले, काफी जोरात मारले, त्यामुळे फील्स रिअली ग्रेट. पण घरी आल्यानंतर आई म्हणे गाडेगावला चल म्हणे. तर मी गाडेगावला गेलो. तर जायच्या अगोदर मी चांगला पोट भरून जेवण केलं. तर जायच्या वेळी एवढी झोप लागत होती ड्रायव्हिंग करताना, रे बापरे, एवढी झोप लागत होती बहुतच. आणि येताना तर त्याच्यापेक्षा झोप लागत होती. मी कॅज्युअली दुपारी झोपतो, तर त्यामुळे झोप तर बहुत लागली. वरून मी जेवण पण केलं होतं चांगलं मस्त टाईट, तर झोप बहुतच लागत होती. रस्ते मोठे तिकडले यवतमाळ साईडकडून रस्ते बहुतच खराब आहे. वायगावकडे तिकडे रस्ते बहुतच खराब आहे. तर आज मे बी आज ॲक्सिडेंट होता वाचले शायद. आणि किती वेळ एवढा वेळ ड्रायव्हिंग करणं काही बंदी लागून जाते ना यार. हार्डली किती 30 किलोमीटर आहे इथून येणं तिकडून जाणं. 30 60 किलोमीटर ड्रायव्हिंग करणं वही मजाकची गोष्ट आहे का? कंटिन्यूस 1 घंटा ड्रायव्हिंग करणं टोटली किलिंग कम्प्लिटली. एक वेळची कार परवडून गेली. कारमध्ये हार्डली 100 किलोमीटर ओके ठीक आहे, पण बाईकिंगमध्ये तर बिलकुलच नाही बेटा. मी तर ओके ठीक आहे, माझ्यापाशी चॉईस नाही त्यामुळे बाईक ठीक आहे. बट पुढे ना ट्रॅव्हल्स फ्रॉम बाईक सिटीमध्ये ठीक वाटते यार, कारण सिटीमध्ये कितीही चालू ना काही वाटत नाही, कारण ट्राफिक, येणारे जाणारे, 10 वेळा ब्रेक आणि डिस्टर्बन्ससाठी खूप काही गोष्टी असतात. येणाऱ्या आजूबाजूच्या मुली आपले डोळे एकदम हे करून घेतात, त्यामुळे सिटीमध्ये काही वाटत नाही. पण जेव्हा अदर टाऊनमध्ये जातो तेव्हा खूप वाटते, कारण तेव्हा काहीच नसते, नुसता रोड आणि त्याच्याकडे पाहत राहा फक्त. कोणत्या गोष्टीकडे पाहत राहिलं ना बोर लागते, आणि बोर लागलं म्हणजे झोप लागते. तर इट्स काइंड ऑफ दॅट. तरी कसे बसे आम्ही जिवंत घरी आलो, दॅट इज गुड. आम्ही गेलो होतो. देन काय झालं की मी बहुत थकून होतो यार. म्हणजे मी किती 2:30 वाजता घरी आलो आणि 3 वाजता याचा क्लास होता. म्हटलं थोडं लेट जाऊ, म्हटलं थोडसा लेटलो मी. तर गेलो क्लासमध्ये, थोडा वेळ झाला, 3:30 वाजले तरी. तर त्याचं डोकं खराब होतं विषयाचं. आय डोंट नो व्हाय. रिझन पण होतं म्हणा बेटर का लेट आले म्हणून. तर लेट आले म्हणून ओके ठीक आहे, होते यार. बट वी आर फ्रेंड्स. आपण मित्र आहे. अर्धा 1 घंटा लेट झाला ना डझंट मॅटर, म्हणजे मॅटर आहे म्हणा. ओके ठीक आहे, कोणी एकदम टाईम टू टाईम करणं म्हणजे हे एक प्रकारे ट्युशन लावणं टाईप आहे. मग 3 वाजता तर कंटिन्यू 3 वाजता एकदम रेग्युलर या. पण त्याचा तो पॉईंट इश्यू नव्हता, म्हणजे इश्यू म्हणजे याच गोष्टीवरून होता, पण त्याचा बोलण्याचा उद्देश ह्याच्यावरून होता. त्याचा बोलण्याचा उद्देश होता की होल लाईफवर तो म्हणत होता की पहा बा तुमची लाईफ बघा, म्हणजे ॲज अ पॅरेंट्स कशी काय ट्रीट करतात त्यांच्या मुलांना, अशा प्रकारे की बेटा त्या लोक पहा, तुझा मित्र पहा, तो किती पुढे गेला आणि तू इथंच आहे, वगैरे वगैरे. सम काइंड ऑफ दॅट structure of talking. They are always related with the parents or a teacher who genuinely a teacher, but we cannot expect it from our friend. आपण मित्राकडून हे कधी एक्सपेक्ट करू शकत नाही का मित्र एका पॅरेंट सोबत बोलून राहाल. ओके ठीक आहे, त्याची गोष्ट बरोबर आहे, बट त्याचा पॉईंट काय होता की पहा बा, सगळेजण पुढे गेले. त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं, पहा मी तुमच्यासोबत होतो, तुमच्यासमोर पुढे गेलो आणि देन जॉब पण लागला, वगैरे वगैरे, सम काइंड ऑफ दॅट. तर हे
त्यांनी काहून म्हणलं असं मागे रिझन का होता, तर रिझन एकच होतं की लेट येतो. म्हणजे त्याला असं फील होत होतं की लोकांना मुलांना इंटरेस्ट नाही. पण अशा कोणत्याच अँगलनी वाटत नव्हतं, कोणत्याच अँगलनी. कारण जो क्लास शिकवायचा इज वन ऑफ दी काइंड, त्याची टीचिंग इज वन ऑफ दी काइंड. शिकवत आहे, सगळेजण कॉन्सन्ट्रेशनने त्याला पार्टिंग करत आहे, सगळेजण त्याला आन्सर सांगत आहे. कोणी लेझिनेस कोणी दाखवत नाही याच्यामध्ये क्लासमध्ये. तर वाय सो अपसेट ना? म्हणजे ठीक आहे, पास्टमध्ये जे काय झालं ते झालं, बट नाव वी आर लर्न फ्रॉम अ मिस्टेक अँड वी कॅन हँडल दॅट टू गेट देअर. बट त्यांनी असं म्हणायला नाही पाहिजे होतं. त्यांनी वैभवला एक बहुत बहुत वाईट गोष्ट म्हणली. वाईट गोष्ट म्हणजे म्हणली काय, म्हणजे ॲज अ पॅरेंट्स और टेलर्स, जे पॅरेंट्स बोलतात त्यांनी याच्यापेक्षा अभद्र म्हणलं ना काही वाटत नाही. कारण पॅरेंट्स असतात, त्यांची जागा असतात. ॲज अ टीचरनी पण असं म्हणलं असतं ना, तर टीचर इज सम काइंड ऑफ बिगर अँड एक्सपिरियन्स पर्सन फ्रॉम दॅम. बट फ्रेंडकडून कधी अशा अपेक्षा नाही राहत. कारण जेव्हा नाही का कोणतीच काही एक्सपेक्टेशन नसते, काही चान्स नसते, तिथे मित्र येते बेटा. तिथे मित्र येते आणि बेटा चल कोई बात नहीं, देख लेंगे कल, देख लेंगे परसों, देख लेंगे सेमिस्टर में, अगले सेमिस्टर में. म्हणजे तिथे तो मित्र इन्स्पायर करते. बट इथे हा मित्र डिमोटिवेट करून राहिला. सो दॅट इज रॉंग, दॅट इज डेफिनेटली रॉंग. म्हणजे तो आमच्या पास्टमध्ये घेऊन ॲज अ पॅरेंट्स थ्रू सांगून राहिला. सो इट इज नॉट गुड मॅन. मला तरी नाही वाटत. म्हणजे ॲज अ मित्र म्हणून नाही का, मी मित्र ठेवीन, पण मी त्यांच्या झालेल्या चुकाबद्दल कधी त्याला नोटीस नाही करू देईल, कधीच नाही. ओके ठीक आहे, चुका म्हणजे थोडी बहुत चुकी झाली ना, झाली. चुकी म्हणजे झालेली, म्हणजे कमर्शियल लाईफमध्ये छोटे छोटे चुका होते इंडिकेट करणं ठीक आहे. बट त्याच्या करिअर लाईफसोबत चुकी करणं आणि ते नोटीस करून दाखवणं विथ कम्पेअर विथ देअर ओन फ्रेंड, हाऊ कॅन यू डू दिस मॅन? म्हणजे त्याच्या स्वतःच्या मित्रासोबत तू कम्पेअर करून देत आहे, म्हणजे दॅट इज रॉंग. म्हणजे ही टोन एक पॅरेंट्स किंवा टीचर्सची आहे, ही टोन मित्राची बिलकुल नाही आहे, बिलकुल नाही. आता त्याचंही म्हणणं बरोबर आहे, कारण ही सॉ देअर कॉम्पिटिशन कशी आहे, मुलांची लेवल कशी आहे. अँड आय नो ही हॅज अ गुड पॉईंट टू टेल अस. म्हणजे त्याच्यामागे त्याचा उद्देश एक चांगलाच उद्देश आहे, चांगला उद्देश आहे. बट त्यांनी सरळ वैभवला म्हणलं की व्हॉट इज दिस, म्हणजे असं म्हणून दिलं यार. म्हणजे सरळ हे करून दिलं, एक्झाम्पल देऊन दिलं. म्हणजे वैभव मोठा आहे, सगळ्यांपेक्षा मोठा आहे, माझ्यापेक्षा विशालपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. तू किती पुढे जा, पण वैभव राहणार आहे बेटा. पण त्याच्या लाईफमध्ये जे क्वेश्चन्स आहेत, ज्याच्या लाईफमध्ये जो प्रत्येक शेअर करतो तो गोष्ट, त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल सगळं काही माहीत आहे. बट अशा काही गोष्टी असतात जे पर्सन तो नेहमी सिक्रेट ठेवतो. प्रत्येक पर्सनची एक ना एक सिक्रेट असते जो सगळ्यांपासून लपवतो. तो कोणीही असो, पॅरेंट्स, फ्रेंड्स, बेस्ट फ्रेंड, गर्लफ्रेंड, कितीही क्लोज असो बेटा, एक गोष्ट तो नेहमी लपवतो आणि तीच गोष्ट त्याच्या सक्सेसफुल होण्यासाठी कारणीभूत असते. तर असं आपण कधी म्हणायचं नाही किंवा बेटा तुझी सम काइंड ऑफ लायकी काय आहे किंवा असं काय, असं म्हणणं बहुत बेकार आहे. ॲज फ्रॉम दी फ्रेंड बहुतच बेकार आहे. ही टोन पॅरेंट्सची आहे मोस्टली. पॅरेंट्स ऑलवेज सेज दॅट अँड देअर चाइल्ड इज ओके ठीक आहे, बट फ्रॉम युअर फ्रेंड दॅट इज नॉट गुड, दॅट इज डेफिनेटली नॉट गुड. आणि त्याने असं का म्हणलं, ओके ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल त्याची ती एक गर्लफ्रेंड, विशालची एक गर्लफ्रेंड आहे, श्रुतिका नाईक. वेल, मी मुलींबद्दल काही माहीत नाही मला, राईट ना. आणि ते लोक कसे काय वागतात आय डोंट नो. तो त्याच्या गर्लफ्रेंडला कसे काय ट्रीट करते आय डोंट नो. तुम्ही तुमच्या गोष्टी जेवढ्या करोडून करायच्या तेवढे घंटे करायचे करा, बट असं नाही म्हणायचं. हे सांगू, हे कम्प्लिटली डिफरन्स केला आहे एकमेकांशी. म्हणजे ॲज अ फ्रेंड अँड ॲज अ गर्लफ्रेंडमधून तिने पॉईंट उचलला आहे की क्लासमध्ये मुलं अभ्यास करतात पण चेंगडी पण करतात. म्हणजे तिला वाटते की
अजूनपर्यंत हे मुलं मॅच्युअर नाही झाले आहे, त्यांना यांची गरज वाटत नाही असं तिला वाटते. हां, आणि तिला आलेली फिलिंग्स विशालकडे रेप्रेझेंट करते. मग विशाल काय बेटा, पण त्याच्या ते फिलिंग्स नव्हती बेटा. पण नंतर त्याने व्हिडिओ पाहिला संदीप माहेश्वरीचा, त्याच्यामध्ये सांगितलं आहे ओके ती टोन संदीप माहेश्वरीची आहे. वाय? बिकॉज ही इज अ मोटिवेशनल इन्स्पिरेशन स्पीच. तो एक पर्सन आहे जो इन्स्पायर करतो लोकांना ॲज फ्रॉम देअर टोन. ओके, तुला वाईट वाटत आहे ना ते जे आता तुझ्या मित्राबद्दल लाईफमध्ये होऊन चाललेल्या गोष्टी आहे, वाईट वाटत आहे ना? ओके ठीक आहे, डोंट टेल हिम, जस्ट टेल बेटा खूप हो गया यार, अभी तो पढ़ाई कर लेते थोड़ी देर, फिर बाद में तो मजा ही करना है, ऐसे ही करना है. ओके मॅन, कोण नाही म्हणत. बट वाय ही टेल दॅट हिस्ट्रीमध्ये तुला त्याची हिस्ट्री काढून राहिला आणि सम काइंड ऑफ दॅट फिलिंग्स, आणि त्याच्यामुळे त्यांनी क्लास घेतला नाही आणि ते व्हिडिओ पाहायला लावला. व्हिडिओ इज गुड, त्याच्या मागचा उद्देशही चांगलाच आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत का त्यांनी एकदम एनिमी होऊन त्यांनी असं म्हणलं किंवा त्यांनी इन्सल्ट करायचे, बिलकुलच नाही म्हणलं, ऑफकोर्स नाही. मला माहीत आहे ही इज अ गुड फ्रेंड अँड ही इज ऑलवेज बी अ गुड फ्रेंड. एक चांगला मित्र म्हणून आहे. त्याचा मागचा उद्देश पण एक चांगलाच उद्देश होता. त्यांनी सांगितलं हे चांगल्यासाठीच सांगितलं, पण जे सांगितलं ते पॅरेंट्सची टोन होती ना की त्याची. डझंट मॅटर. ही गोष्ट आज मला खटकली, बहुतच जास्त खटकली. याच्यामागे रिझन एक पण होता की आम्ही उशीर राहिलो, तर इट वोंट बी हॅपन अगेन, म्हणजे पुन्हा असं काही होणार नाही. पण क्लासमध्ये उशिरा आल्यानंतरही असं काही होत नाही ना बेटा की लेझीनेस दाखवत आहे किंवा हे होत आहे. या वी कॅन डू दिस, आपण करत आहे, होत आहे, पुढे चालत आहे, रोलिंग होत आहे, हळूहळू इन्स्पायर होत आहे, हळूहळू पीपल स्मार्ट बनत आहे. सो लेट इट डू अगेन, डोंट बी डिमोटिवेट. त्यांना डिमोटिवेट नको करू यार, जस्ट होऊ द्या. So that is a wrong thing he did this today. And मी why I says that, म्हणजे त्यांनी हे काऊन म्हणलं. ओके ठीक आहे, त्यांनी आपली लेवल बघितली. म्हणजे वैभव, सुबोध, बॅडी, माझी पण लेवल त्यांनी बघितली. विशाल तो नियर अबाउट 4 महिने पुण्याला होता. त्या 4 महिने पुण्यामध्ये त्यांनी कॉम्पिटिशन बघितली आणि तिथे त्याची त्या मुलांची लेवल बघितली. सेम एज, सेम क्वालिफिकेशन, अँड दे आर मोर स्मार्टर दॅन अस. दे आर मोर स्मार्टर दॅन अस. तर ही गोष्ट त्याच्या डोक्यात बहुत लागली असं मला वाटते. म्हणजे तो लेवल काढत आहे, म्हणजे त्यांची स्मार्टनेस लेवल दॅट काइंड ऑफ, आणि आपली स्मार्ट लेवल इज व्हेरी लो काइंड ऑफ. तर अशाप्रमाणे त्यांनी लेवल धरली आणि त्याच्यावरून त्यांनी काही केलं तर नाही, असं काही म्हणत तर नाही यार मी, म्हणजे तो काही एवढा वाईट पर्सन नाही. बट आय डोंट नो मॅन, जस्ट क्लोज इट. बट जे गोष्ट नाही का, मला तर वाटतं जे चांगली गोष्ट आहे, समजा आपण स्टडी करत आहे आणि ते स्टडी समजा ग्रुप डिस्कशन होत आहे, काही मजा किंवा अशा काही टाइमपासमधून होत आहे, दॅट इज गुड. ते मच मोर बेटर आहे ॲज अलोन स्टडी करण्यापेक्षा. ऑफकोर्स बहुत चांगला. बट या आय डोंट नो वाय थिंकिंग अँड वाय दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड अँड आय एम जस्ट टेलिंग माय थिंग्स अबाउट हिम. अँड मला तर वाटते की त्यांनी असं म्हणायला नाही पाहिजे होतं. बट त्याच्या मागे पण रिझन होतं एक, जो की क्रुशल मेन फॅक्ट होता की आपण लेट येतो. सो दॅट इज वाय इट डिड नॉट हॅपन दॅन अगेन. सो उद्या 3 वाजता जावं लागेल. प्रॉब्लेम काय लेट येण्याची, 3 वाजता बहुत ही माइंड झोपण्याचीच असते, बहुत माइंड झोपण्याचीच असते. त्यामुळे तर हार्डली बेअरली मी 3 वाजता उठीन आणि ट्युशनला जाईन. ओके ठीक आहे, तर जास्त लागेल.
नंतर काय नाही, खेळायला गेलो, ऑल गुड. काही एवढं काही वातावरण नाही झालं, काय नाही. उद्यापासून जैसे थे ना होणार. उद्यापासून बरोबर कॅज्युअली सगळे पुट्टे क्लासमध्ये एकदम बरोबर 3 वाजता टच होईल. देन गुड. असं काय होणार नाही. सो काही नाही, नंतर खेळायला गेलो, घरी आलो, जेवण केलं, आता फिरत आहे. So this is the end. This is the Mahadivak episode number 226. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.